नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता. मी आहे राजेंद्र झेंडे. आज आपण एका अत्यंत संवेदनशील पण तितक्याच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज अनेकदा सोशल मीडियावर, राजकीय व्यासपीठावर आणि काही संघटनांकडून असा आरोप केला जातो की बौद्धांनी अनुसूचित जातीचे आरक्षण खाल्ले. हा आरोप कितपत सत्य आहे? जर बौद्धांनी आरक्षण खाल्ले असेल तर मग एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रात 1960 पूर्वी धर्मांतरित बौद्धांना राज्याच्या नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण नव्हते. केंद्र सरकारच्या सेवांमध्ये तर 1990 पर्यंत धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींचे आरक्षण लागूच नव्हते. मग त्या काळात इतर अनुसूचित जाती प्रगत का झाल्या नाहीत? याच प्रश्नांचा इतिहास, संविधान, आकडेवारीची दिशा आणि सामाजिक वास्तव यांच्या आधारे आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथम इतिहास समजून घेऊया. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. धर्म बदलला म्हणून अनुसूचित जातींचे घटनात्मक संरक्षण कायम राहणार का? सुरुवातीला अनेक ठिकाणी या बाबतीत प्रशासकीय अडचणी होत्या. महाराष्ट्राने 1960 मध्ये बौद्धांना राज्य स्तरावर अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ देण्यास सुरुवात केली. परंतु केंद्र सरकारच्या सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींचा लाभ 1990 नंतर उपलब्ध झाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की सुमारे 3 दशकांपर्यंत लाखो बौद्धांना केंद्रातील आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. मग प्रश्न निर्माण होतो, जर 1990 पर्यंत बौद्ध केंद्रातील आरक्षणातच नव्हते तर त्याआधी इतर अनुसूचित जातींना संपूर्ण आरक्षणाचा लाभ मिळण्याची संधी होती. मग त्या समाजातील सर्व घटक समान प्रमाणात पुढे का आले नाहीत? याचे उत्तर बौद्ध समाजात नाही तर भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक विषमतेमध्ये आहे. समजून घ्या, आरक्षण म्हणजे नोकरी वाटप नाही. आरक्षण म्हणजे कोणालाही हमखास नोकरी मिळते असेही नाही. त्यासाठी आवश्यक असते शिक्षण, स्पर्धा परीक्षा, पात्रता, अर्ज, जागरूकता, आर्थिक क्षमता, सामाजिक वातावरण. ज्या समाजात शिक्षणाचा प्रसार अधिक झाला त्या समाजातील लोक नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात स्पर्धा करू लागले. धर्मांतरानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वात मोठा संदेश होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचा परिणाम असा झाला की अनेक कुटुंबांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. मुलांना कॉलेजमध्ये पाठवले, स्पर्धा परीक्षा दिल्या, सरकारी सेवांकडे वळले. यामुळे काही प्रमाणात त्यांचे प्रतिनिधित्व वाढले. याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी इतरांचे हक्क हिसकावून घेतले. मग अनुसूचितले इतर समाज मागे का राहिले? याचे अनेक कारणे आहेत. शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातील कमी सुविधा, आर्थिक अडचणी, जागरूकतेचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबत कमी माहिती, सामाजिक नेतृत्वाची कमतरता, राजकीय वापर आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोटाची दिशा न समजून घेणे. ही कारणे अभ्यासक सातत्याने मांडत आले आहेत. आरक्षण खाल्ले हा शब्द योग्य आहे का? लोकशाहीत कोणत्याही समाजावर असा आरोप करण्यापूर्वी पुरावे आवश्यक असतात. जर एखाद्या समाजाने पात्रतेने परीक्षा उत्तीर्ण केली तर त्याला आरक्षण खाल्ले असे म्हणणे योग्य ठरत नाही. कारण आरक्षणाचा लाभ घटनात्मक चौकटीत दिला जातो, तो कोणाच्या दयेवर नसतो. आज अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची चर्चा सुरू आहे. काही समाजांचे म्हणणे आहे की आरक्षणाचा लाभ समान प्रमाणात पोहोचलेला नाही. हा प्रश्न स्वतंत्र आहे. यावर माहिती, आकडेवारी, कारणे आणि घटनात्मक प्रक्रियेच्या आधारे चर्चा व्हायला हवी. परंतु इतिहासातील अनेक समस्येला फक्त बौद्ध समाज जबाबदार आहे असे म्हणणे वस्तुनिष्ठ ठरत नाही. खरं पाहता आज आवश्यकता एकमेकावर आरोप करण्याची नाही तर सर्व समाजांना दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, रोजगार यांचा समान लाभ मिळवून देण्याची आहे. आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, जर बौद्धांना महाराष्ट्रात 1960 पूर्वी आणि केंद्रात 1990 पूर्वी आरक्षणाचा लाभच नव्हता तर त्या काळातील मागासलेपणाचे संपूर्ण कारण फक्त बौद्ध समाजाला कसे देता येईल? हा प्रश्न अभ्यासाचा आहे, भावनांचा नाही, आकडेवारीचा आहे, आरोपांचा नाही, इतिहासाचा आहे, प्रचाराचा नाही.
याच भूमिकेतून थेट वार्ता, तथ्य, संविधान आणि सामाजिक न्याय यांच्या आधारे चर्चा करत राहील. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.